आणि एक वास्तव मी परत तुमच्यासमोर ठेवतोय। ते वास्तव काय आहे? तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा दारुण पराभव झाला। राज ठाकरे यांचा दारुण पराभव झाला। त्यांची कारण मीमांसा आपण समजून घेणार आहोत। त्याच्यामागे काय कारण आहेत त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी। मित्रांनो, वास्तवावर बोलतोय आणि एक वास्तव मी परत तुमच्यासमोर ठेवतोय। ते वास्तव काय आहे? तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा दारुण पराभव झाला। राज ठाकरे यांचा दारुण पराभव झाला। त्यांची कारण मीमांसा आपण समजून घेणार आहोत। त्याच्यामागे काय कारण आहेत त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत। मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुळस्कर। मित्रांनो, नुकतेच विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, त्यांचे निकालही सुद्धा लागलेत आणि महायुतीला भरघोस मतदान झालेलं आहे महायुतीला। आणि महायुतीचे 235 उमेदवार निवडून आलेले आहेत आणि हा महायुतीचा महाविजय झालेला आहे। पण या महाविजयामध्ये राज ठाकरे मनसे यांची धुळधाण झालेली आहे असं मी का म्हणतोय? हा जो पराजय आहे त्याला कारण काय आहेत त्याची कारण मीमांसा आपण समजून घेणार आहोत। पण त्या अगोदर मागचा व्हिडिओ जो मी बनवलाय, युतीचा हा महाविजय कसा झाला, महायुतीचा महाविजय कसा झाला, त्याच्यावरती मी काही मुद्दे मांडलेले आहेत। त्याच्यातला एक मुद्दा राहिला होता, तो मुद्दा मी आज मांडतोय। तो मुद्दा काय होता? तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि RSS यांच्यामध्ये जो मनमुठाव होता, त्यांच्यामध्ये जी दुरी निर्माण झाली होती, खाई निर्माण झाली होती, ती संपुष्टात आली आणि एका दिलाने एका मनाने या दोन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कामं केली, त्यांच्या नेत्यांनी काम केलं। ही सर्वात जमेची गोष्ट आहे मित्रांनो। तळागाळात जाऊन, घरोघरी जाऊन त्यांनी हा प्रचार केला, सर्वस्वीपणाला लावलं। ही एक जमेची गोष्ट आहे। दुसरी जमेची गोष्ट काय आहे? तर युतीमध्ये असलेली ती तीन संघटना म्हणजे कुठली? भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या संघटनेच्या नेत्यांनी सुद्धा एक दिलाने एक मनाने जमिनीवरती जाऊन काम केलेलं आहे। त्यांच्या मनात कुठेही किंतु परंतु नव्हता। त्यांचा उद्देश आणि उद्दिष्ट एकच होतं, ते म्हणजे युतीला बहुमत मिळवायचं आणि ते सुद्धा 250 असा आकडा सुद्धा त्यांनी त्यावेळेला जाहीर केला होता। आम्ही कमीत कमी 250 आणि त्या लक्ष्यानुसार त्यांनी ही निवडणूक लढवली आहे। म्हणजे एक रहोगे तो नेक रहोगे हा जो नारा दिला होता, ही जी घोषणा केली होती योगी आदित्यनाथने, त्याचा सुद्धा असर या संघटनेमध्ये सुद्धा पडला, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा पडला। मतदारांमध्ये तो पडलाच, पण कार्यकर्ते आणि त्या संघटनेच्या नेत्यांमध्ये सुद्धा पडला आणि ते एकत्र झाले। त्यांनी जो संसार थाटला या तिघांनी मिळून, त्या संसारामध्ये तिघांनी एकमेकांना अगदी पूर्णपणे सहकार्य केलं आणि ह्या सहकार्याचा हा परिणाम आहे। हा जो अनपेक्षित आपण म्हणतोय, हा अनपेक्षित जो त्यांचा जो विजय झाला आहे, तो अनपेक्षित नाही आहे मित्रांनो, तो अपेक्षितच असं समजावं लागेल। कारण ज्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे या काळामध्ये, त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, त्याचा हा विजय आहे। त्यामुळे त्याला आपण जर त्या नजरेतून बघितलं तर हा अपेक्षित विजय आहे असं समजायला हरकत नाही। फक्त जर आपली त्या दृष्टीने नजर नसेल तर आपण त्याला अनपेक्षित विजय समजू शकतो। पण जो दृष्टिकोन आपल्या लक्षात आला, त्यांचं कार्य करण्याची जी पद्धत लक्षात आली, त्यांनी जे सर्वस्वपणाला लावलं हे लक्षात आलं, तर हा अपेक्षित विजय आहे। असो मित्रांनो, आपण चर्चा कशावर करणार आहोत? तर मनसेचा दारुण पराभव, राज ठाकरेंचा दारुण पराभव हा का झाला, याच्या मागे कारण काय आहे हे आपण सुरुवातीपासून समजून घेऊ।
म्हणजे मनसेची स्थापना झाली त्यावेळेपासून. आता ही मनसेची स्थापना का झाली, तर राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडले, त्यांची तिथे घुसमट झाली, त्यांची गळचेपी झाली, त्यामुळे तिथून ते बाहेर पडले. आणि ह्याला कारण कोण आहे, निमित्त कोण आहेत, तर उद्धव ठाकरे. आणि त्यांच्याबद्दल त्यांनी बऱ्याच वेळा ते वक्तव्य केलेलं आहे. त्याला निमित्त कोण आहे, तर उद्धव ठाकरे. पण मित्रांनो, माझ्या मते ह्याला कारण कोण असेल, तर सर्वस्वी त्याला कारण ओळखते ते बाळासाहेब ठाकरे. कारण जरी निमित्त उद्धव ठाकरे असले तर सर्वस्वी जबाबदार हे बाळासाहेब ठाकरे होते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. कारण त्या संघटनेचे सर्वेसर्वा कोण होते, तर बाळासाहेब ठाकरे होते. निर्णय घेण्याची अधिकार जो कोणाकडे होता, तर बाळासाहेब ठाकरेंकडे होता. त्यांच्याकडे तो अधिकार होता आणि ते अधिकार ते बजावू शकले असते, तो निर्णय ते घेऊ शकले असते. त्यावेळी त्यांना कार्यकारी अध्यक्ष निवडायचा होता, त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना निवडायला हवं होतं. माझंही मत होतं, मी शिवसैनिक आहे, त्यावेळी माझी इच्छा होती की कार्यकारी अध्यक्ष हा राज ठाकरे असावा. राज ठाकरेंनाच कार्यकारी अध्यक्ष बनवावं. कारण राज ठाकरेंनी बालपणापासून लहानपणापासून ह्या संघटनेसाठी काम केलेलं आहे. त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे, आपला घाम तिथे गाळलेला आहे तिथे. आणि उद्धव ठाकरे हे फोटोग्राफी करत ह्याच्यातून फिरत होते, काय हेलिकॉप्टरमधून. आणि त्या हेलिकॉप्टरमधून ते पॅराशूट घेऊन डायरेक्ट त्या संघटनेमध्ये उतरले होते. त्यांचा कुठेही प्रभाव नव्हता, कुठेही त्यांचं कार्य नव्हतं, काही नव्हतं. घामाचा एक थेंबसुद्धा त्यांनी सांडला नव्हता, रक्ताचा एक थेंबसुद्धा त्यांनी आटवला नव्हता, असे उद्धव ठाकरे. आणि अशा उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी ज्यावेळी कार्यकारी अध्यक्ष बनवला, ही सर्वात मोठी घोडचूक होती. ह्या संघटनेची जी वाताहत होत गेली ना, त्याला कारणच ते आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेने घेतलेला जो निर्णय आहे तो 100% योग्य आहे, तो 100% योग्य आहे. अन्यथा ती संघटना आज संपुष्टात आली असती, जर ती आजही उद्धव ठाकरेंच्या हातात असती तर. हेही राज ठाकरेंनी लक्षात घ्यावे. मग ज्यावेळी ते बाहेर पडलेत, मनसे हा पक्ष त्यांनी स्थापन केला, त्यानंतर ते रणभूमीवरती उतरले होते आणि ते शिवसेनेचे विरोधक होते. ते इतर पक्षांबरोबर शिवसेनेचे सुद्धा विरोधक होते. मग शिवसेनेच्या विरोधात त्यांनी दंड ठोठायला हवे होते. बाळासाहेब यांच्या विरोधात त्यांनी प्रचार करायला हवा होता. भले त्यांनी बाळासाहेबांबद्दल कटू शब्द उच्चारले नसते, शिव्यागाळ केल्या नसते तरी चाललं असतं, पण सौम्य भाषेमध्ये त्यांनी बाळासाहेबांचा विरोध करायला हवा होता. आणि ही अपेक्षा शिवसैनिकांना, मनसैनिकांना होती. ही अपेक्षा मनसैनिकांना सुद्धा होती, जे त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडले होते ते सुद्धा, आणि त्यांच्यासोबत जोडलेले इतर मनसैनिक, त्यांनाही हवी होती, त्यांच्या नेत्यांना सुद्धा होती. ते काय विसरलेत, तर श्रीकृष्णाने सांगितलेला गीता संदेश कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हा संदेश ते विसरलेत. ज्यावेळी अर्जुनाला त्यांनी सांगितलं, श्रीकृष्णाने, त्या जगतपित्याने, त्या जगद्गुरूने, की तुझ्या समोर जे कुरुक्षेत्रात उभं आहे, तुझ्या समोर जे उभे आहेत, विरोधात उभे आहेत, ते तुझे आप्त नाही आहेत, तुझे स्वकीय नाही आहेत, तुझे कुटुंबामधले कुठलाही सदस्य नाही आहे ना, तुझे ते मित्रगण आहेत, कोणी नाही आहे. ते तुमचे कोण आहेत, विरोधक आहेत आणि ते अधर्मी आहेत. ते अधर्मी आहेत. आणि हा अधर्म शिवसेना प्रमुख, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा केला होता, आपल्या मुलाच्या प्रेमाखातीर. धृतराष्ट्र झाले होते ते. आणि ते आहे ते आहे, स्पष्ट आहे ते आहे, सत्य आहे ते आहे, त्याला कोणीही नाकारू शकत नाही. आणि ते स्वीकारणं गरजेचं आहे. आणि ते न स्वीकारता मनसे हा पक्ष घेऊन पुढे चालत राहिले. ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं आणि जे 16-17 आमदार पहिल्याच झटक्यात तुम्ही जे निवडून आणले होते, तुमच्या मागे जी सहानुभूती होती, जी सहानुभूतीची लाट होती,
त्या लाटेला तुम्ही काय करू शकत नाहीत, आणखीन त्या लाटेचं परिवर्तन मोठ्या लाटेमध्ये करू शकलात नाही. त्या छोट्या लाटेचं परिवर्तन मोठ्या लाटेमध्ये करू शकलात नाही. त्या सहानुभूतीचं, त्या मतदारांचं तुम्ही मोठ्या लाटेमध्ये परिवर्तन करू शकलात नाही. ही सर्वस्व चूक तुमची आहे. त्यानंतर तुमचं मताधिक्य घटत गेलं आणि शेवटी शून्यावरती आलात तुम्ही. आता मताधिक्य काय आहे तुमचं, तर 1 काही पर्सेंट आहेत, माझ्या आता लक्षात नाही ते, पण 1%, 1 पॉईंट काहीतरी आहे. मग लक्षात घ्या राज ठाकरे, तुम्ही कुठे चुकलात, सुरुवातीपासूनच चुकत आलात. भले ते तुमचे विठ्ठल होते, मी तुम्हाला विठ्ठलाला शिव्या घालायला सांगितल्या नाहीत, विठ्ठलाला अपशब्द वापरायला सांगितलं नाही, पण त्या विठ्ठलाने केलेल्या चुकीवरती तुम्ही बोट ठेवायला हवं होतं. तुमचा तो हक्क होता, तुमचा तो हक्क होता, तो तुम्ही घालवून बसला होता. तुम्हाला ते न्याय मिळायला हवं होतं आणि त्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही उभे राहायला होता. त्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही उभे ठाकायला हवे होतात. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो, हेही तुम्ही लक्षात घ्या. आणि सर्वात मोठे गुन्हेगार तुम्ही राहिलात, तुम्ही अन्याय सहन केलात तो. असो, ही झाली सुरुवात तुमची. त्यानंतर आता आपण येऊया 2019च्या निवडणुकीमध्ये येऊया, लोकसभेच्या. त्या निवडणुकीमध्ये तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत गेलात आणि महाविकास आघाडीला समर्थन केलं, काँग्रेसला समर्थन केलं, तुम्ही राष्ट्रवादीला समर्थन केलं. ज्यांनी आज तग्यात ह्या देशाचं वाटोळं केलं त्यांना समर्थन केलं. लावतो व्हिडिओ. तुम्ही जरी आता म्हणताय की बाळा नरेंद्र मोदीजी यांचे जे काय निर्णय आहेत, 1-2 निर्णय, काही निर्णय मला पटले नाहीत, पण ते काय पटले नाहीत, कसे पटले नाहीत ह्याचा खुलासा तुम्ही नाही केलात. तुम्ही फक्त आरोप लावले. ठीक आहे, तुम्ही कोणाचं समर्थन करायचं, कोणाला साथ द्यायची, हा तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे. पण तुम्ही जर एखाद्याचा विरोध करताय तर तुम्ही विरोध का करताय त्याचा खुलासा करावा, आणि तो खुलासा तुम्ही केला नाही. एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे काय, तर नोटबंदीला तुम्ही विरोध केलात असं तुम्ही म्हणताय, पण नोटबंदीमुळे भारताचा, या देशाच्या एकीचं काय फायदा झाला हे तुम्हाला कळलंच नाही, किंवा कळलं असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. तो काय फायदा झाला, तर पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, पाकिस्तानाचा कणा मोडला. कारण त्या जी करन्सी होती 1000ची नोट आणि 500ची नोट, ह्याच्यामध्ये खऱ्या नोट्यापेक्षा फेक नोटा जास्त होत्या चलनामध्ये. खोटा नोटा ह्या जास्त चलनामध्ये होत्या आणि ह्याचाच वापर पाकिस्तान करत होतं. पाकिस्तानमध्ये ते छापल्या जात होत्या आणि त्याचा वापर कोण करत होते, अतिरेकी करत होते. अतिरेकी कारवाई वाढण्याचं कारणच ते होतं, त्या नोटा बंद झाल्यामुळे एका झटक्यात काय झालं, पाकिस्तानाचं होत्याचं नव्हतं झालं, अतिरेक्यांचं होत्याचं नव्हतं झालं. ज्या पुढाऱ्यांनी ज्या नोटा घरात भरून ठेवल्या होत्या, तिजोरीत भरून ठेवल्या होत्या, गोडाऊनात भरून ठेवल्या होत्या, त्याचं होत्याचं नव्हतं झालं. मग किती त्या खऱ्या होत्या आणि किती खोट्या होत्या हे समजून घेणं गरजेचं आहे. जेवढे चलनामध्ये नोटा होत्या त्यामध्ये जास्त करून खोट्या नोटात फिरत होत्या, चलनामध्ये खोट्या नोटात जास्त करून फिरत होत्या. त्यामुळे RBIमध्ये त्याचे काळ्याचे किती पांढरे झालेत हे बघण्यापेक्षा, हे समजण्यापेक्षा सर्वात मोठे जे आघात झालेत भ्रष्टाचाऱ्यांवरती, अतिरेक्यांवरती आणि पाकिस्तानवरती, हा आघात तुमच्या लक्षात यायला हवं होतं. आणि जर लक्षात आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ही गोष्ट जनतेच्या लक्षात आलेली आहे. तुम्हाला काय वाटते, जनता दूधखोळी आहे का? जनता प्रत्येक वेळेला जनतेचा आपण दिशाभूल करू शकतो का? एकदा करू शकतो, दोनदा करू शकतो, परत नाही करू शकत. आणि आता जनता चौकस आहे, जनता आता सक्षम झालेली आहे.
आणि जनतेने ते दाखवून दिलंय ह्या निवडणुकीमध्ये. हे एक कारण आहे, ह्याचाही परिणाम आहे. त्यामुळे तुम्ही जर विरोध करताय तर विरोध का करताय हे स्पष्ट करावं, त्याचा उल्लेख करावा, ही माझी एक नम्र विनंती आहे. दुसरी गोष्ट, यानंतर आता जी 2024मध्ये निवडणूक झाली लोकसभेची, त्यावेळी तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला भारतीय जनता पार्टीला, नरेंद्र मोदीजींना. त्या पाठिंब्यानंतर तुमच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवरती काम केलं नाही, तुमच्या नेत्यांनी जमिनीवरती काम केलं नाही, थातूरमातूर काम केलं. हे स्पष्ट मला स्वतःला दिसलेलं आहे. कारण त्या काळात मी जे काय लोकसभेचे कार्यक्षेत्र आहे त्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये मी फिरलो होतो, बघितलं होतं, समजून घेतलं होतं. किंबहुना माझं ज्या लोकसभेच्या कार्यक्षेत्रात मी येतो तिथे तर मी अगदी काय म्हणतात त्याला, अगदी सूक्ष्मरित्या अवलोकन केलं होतं. पण मनसेचे कार्यकर्ते आपापल्या घरी झोपले होते, नेते घरी झोपले होते, त्यांनी युतीसाठी काम केलं नव्हतं. आणि ही गोष्ट युतीच्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात आली होती, त्यांच्या नेत्यांच्याही लक्षात आली होती आणि त्यांच्या पारंपरिक मतदारांच्याही लक्षात आली होती. ही गोष्टसुद्धा समजण्यासाठी महत्त्वाची आहे, हे जाणून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट, आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण कुठे येऊया तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे काय प्रचार दौरे केले, प्रचार सभा घेतल्या, जी काय तुमच्या मुलाखती दिल्या, त्या सुरुवातीच्या मुलाखतींमध्ये, सुरुवातीच्या प्रचार दौऱ्यामध्ये, प्रचार सभेमध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात सुद्धा बोललात, त्यांच्या नेत्यांच्या विरोधात सुद्धा बोललात. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोपसुद्धा दाखल केले. आता काय केलं, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तुम्ही काय बोललात तर 2019मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी जे 2.5 दिवसाचं सरकार स्थापन केलं आणि ते कोसळलं, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही तोंडसुख घेतलं. पण ते का आली, ती वेळ का आली? तुमच्या चुलत भावामुळे आली. हे तुम्ही सांगायला पुढे चुकलात, राहून गेलात. हे सांगायला तुम्ही चुकलात, राहून गेलात. तुमच्या त्या प्रिय भावामुळे झाली, उद्धव ठाकरेमुळे झाली. कारण त्यांनी आपला फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. देवेंद्र फडणवीस यांचा ते फोन उचलत नव्हता, चर्चा करत नव्हती आणि त्यांनी निर्णय घ्यायचा तो घेऊन झालेत मोकळे. स्वतःच्या पदरात त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवून घेतलं. पण तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना गुन्हेगार ठरवलात, त्यांना तुम्ही गुन्हेगार ठरवलात. ही गोष्ट, हा तुमचा विचार, हे तुमचं वक्तव्य, हा संदेश तुमचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला, त्यांच्या पारंपरिक मतदारांपर्यंत पोहोचला, त्यांच्या नेत्यापर्यंत पोहोचला. भले वरच्या नेत्यांनी जरी आदेश दिले असतील, तुमच्याबरोबर मैत्रीपूर्वक लढत करतोय आम्ही, तरीसुद्धा ते तळागाळाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचलं नाही. आणि जर पोचलं असेल तर ते मनावर घेतलं नाही त्या कार्यकर्त्यांनी, त्या नेत्यांनी, त्या मतदारांनी. ते मनावर घेतलं नाही. तुम्ही जे आरोप लावलेत त्या आरोपाबद्दल त्यांची मनं दुखावली गेलीत, त्यांची मनं दुखावली गेली. तसंच तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सुद्धा मतप्रकटीकरण केलं, वक्तव्य केलं. ते काय म्हणाले तुम्ही तर, सरळ भाषेत सांगतो मी तर, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरली, शिवसेना चोरली, ते पक्ष चोरलं, ती संघटना चोरली, त्याचं चिन्ह चोरलं, असा तुम्ही सरळ सरळ आरोप लावला. हा आरोपसुद्धा रुचला नाही कार्यकर्त्यांना आणि पारंपरिक मतदारांना शिवसेनेच्या, हेही लक्षात घ्या. कारण कुठलाही संघटक किंवा कुठलाही कार्यकर्ता हा किंवा कुठलाही नेता त्या अमुक एका संघटनेचा मालक होत नाही, सर्वेसर्वा होत नाही. त्या संघटनेचा सर्वेसर्वा किंवा मालक किंवा त्याचा हक्क हा कोणाचा असतो तर प्रत्येक त्या कार्यकर्त्याचा असतो, प्रत्येक संघटकाचा असतो, प्रत्येक नेत्याचा असतो.
कारण संघटना, या संघटना या शब्दामध्येच त्या गोष्टी आल्या. संघटन म्हणजे अनेक संघटकांनी, अनेक कार्यकर्त्यांनी मिळून झालेली ती संघटना आहे. एका व्यक्तीने ती संघटना तयार होत नाही. ना बाळासाहेब कधी शिवसेनेचे मालक होतेत, ना तुम्ही तुमच्या मनसेचे मालक आहात, ना शिवसेनेचे एकनाथ शिंदे मालक आहात, ना शिव उभाटाचे उद्धव ठाकरे मालक आहेत, ना शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस याचे ते मालक आहेत शरदचंद्रजी पवार, ना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार मालक आहे. कोणीच मालक नसतो. मालक कोण असतो? त्याच्या सर्वेसर्वा कोण असतो? तर प्रत्येक संघटक, प्रत्येक कार्यकर्ता, त्याचा हक्क त्याच्यावरती असतो. त्यामुळे ते हे चुकीचं वक्तव्य तुम्ही केलं. तुम्ही परत एकनाथ शिंदे यांना कमी लेखलं. मी एक समजू शकतो, एकनाथ शिंदे यांनी जेव्हा तुम्ही शिवसेनेमध्ये होतात तेव्हा तुमच्या हाताखाली काम केलं असेल. पण आता एकनाथ शिंदे एका संघटनेचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. त्या संघटनेचे नेते आहेत आजच्या काळीला, आजच्या स्थितीमध्ये. आणि त्यावेळेला तर ते विद्यमान मुख्यमंत्री होते, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. असं असताना तुम्ही त्यांना दुय्यम लेखलं, त्यांना तुम्ही दुय्यम समजून गेलात. आणि ही गोष्टसुद्धा तळागाळापर्यंत पोचली, कार्यकर्त्यांपर्यंत पोचली, पारंपरिक मतदारांपर्यंत पोचली. आणि त्याचे हे परिणाम आहेत. परत सदा सरवणकर हे ज्यावेळी तुम्हाला भेटायला येत होते, त्यांनी भेट मागवली, चर्चा करण्यासाठी ते तयार होते. पण तुम्ही त्यांची भेट नाकारली, चर्चा नाकारलीत आणि ज्या भाषेमध्ये नाकारली ती भाषा तुमची चुकली. भले तुम्ही सदा सरवणकरांना मानच नाहीत, तुमचा हुद्दा आणि त्यांचा हुद्दा काय समान नसेल, तर आपण एकदा स्पष्ट तसं धरून चालूया. पण जी तुम्ही भाषा वापरली, ज्या प्रकारे तुम्ही सदा सरवणकरांचा उल्लेख केला, त्यांची ती भेट नाकारण्यासाठी, ती गोष्टसुद्धा सामान्य त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचली, त्यांचं मन दुखवलं. त्या पारंपरिक मतदारांपर्यंत पोचली, त्यांचं मन दुखवलं. तुम्हाला जर त्यांची भेट अमान्य होती तर तुम्ही सरळ साध्या गोष्टीत नॉर्मल भाषेमध्ये तुम्ही बोलू शकला असतात, सांगू शकला असतात, बाबा सदा सरवणकर मला तुम्हाला भेटायचं नाही, तुम्हाला जर मला माझ्या मुलाला समर्थन करत असेल तर मी द्या, अन्यथा तुम्ही ही निवडणूक लढवा. पण ज्या कठोर भाषेत तुम्ही जे शब्द वापरलेत, आम्ही कोणाकडे भीक मागायला नाही गेलो, आम्ही काय करायला, ही भाषा तुम्ही वापरायला नको होती. कारण हे तुम्ही राजकारण करताय, हे राजकारण आहे. आणि राजकारणामध्ये माणसाकडे संयम असावा. आणि तो संयम देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलेला आहे. ज्यावेळी ते मुख्यमंत्री बनू शकत होते, 2.5 वर्षानंतर ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना पदच्युत केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले, त्या जागी देवेंद्र फडणवीससुद्धा मुख्यमंत्री बनू शकले असते. पण ती काळ, वेळ, परिस्थितीनुसार एकेकाळचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि ते त्यांनी स्वीकारलं. कारण का? कारण तुम्ही राजकारण जे करताय ना, ते राजकारण जनतेसाठी करताय, समाजकारणासाठी करताय, समाजाच्या न्याय हक्कासाठी करताय. ना तुमच्या कुटुंबासाठी करताय, ना तुमच्या परिवारासाठी करताय, ना तुमच्या कार्यकर्त्यांसाठी करताय, ना तुमच्या नेत्यांसाठी करताय. ते कोणासाठी करताय? तर या देशासाठी करताय, या देशातील प्रत्येक नागरिकांसाठी करताय, त्या राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी करतायत. कारण नागरिक हा राजा आहे, तो सर्वेसर्वा आहात. तुम्ही फक्त कोण आहात? मग तो मंत्री संत्री असो किंवा एखाद्या पक्षाचा नेता असो, कार्यकर्ता असो, अध्यक्ष असो, कोणी असो, तो प्रत्येकजण ह्या नागरिकांचा कोण आहे? सेवक आहे. आणि या सेवेसाठी तुम्ही ही संघटना उभारलेली आहे. तिथे तुम्ही नम्र हवे होतात. म्हणजे तुमच्यामधले पेशन्स, संयम तुटला अगदी ऐन वेळेला आणि त्याचे हे परिणाम आहेत. दुसरा विषय कसा? अजितदादा पवार यांच्या विरोधात सुद्धा तुम्ही बोललात. अजितदादा पवार यांच्या विरोधात तुम्ही बोललात. शरद पवार यांची ती संघटना आहे असं तुम्ही बोललात. अजितदादा पवार यांचा त्याच्यावरती कोणताही हक्क नाही आहे. हे सुद्धा अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलं. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा नाराज झालेत.
त्यांचं मनसुद्धा दूषित झालं. त्यांच्या पारंपरिक मतदारसुद्धा नाराज झाले. पारंपरिक मतदारांचं सुद्धा मन दूषित झालं. हेही समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ना तुम्हाला भारतीय जनता पार्टीची मतं मिळालीत, ना कार्यकर्त्यांचा साथ मिळाला, ना शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांची मतं मिळालीत, ना त्यांच्या कार्यकर्त्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळाला, ना राष्ट्रवादीच्या पारंपरिक मतदारांची मतं मिळालीत, ना त्यांच्या कार्यकर्त्यांचं तुम्हाला समर्थन मिळालं. त्याला कारण तुम्ही जे काय सुरुवातीला वक्तव्य केलीत, त्या वक्तव्यानंतर ते सर्व सामान्य कार्यकर्ता, नेते काय झालेत? दुःखी झालेत, कष्टी झालेत. त्यांचं मन दुःखी कष्ट झालं. त्यांच्या मनाला त्या गोष्टी लागल्या, रुचल्या नाहीत. हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, लक्षात आलं का काय काय घडत गेलं? आणि ह्या सर्व गोष्टीला कारणीभूत एकमेव राज ठाकरे आहे असंच मी मानतो. कारण मी असा का आरोप लावतोय? कारण मी राज ठाकरेंचा चाहता आहे. राज ठाकरेंचे जे विचार करण्याची, समाजासाठी त्यांचं जे ध्येय आहे, धोरणं आहेत, ही मला आवडत आहेत. त्याचं मी समर्थन करतो. पण राज ठाकरे जे ऐन वेळेला स्वतःचा अवसान घात करतात, त्यामुळे मला ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. कारण मी त्यांचा चाहता आहे. मित्रांनो, आपल्याला जे आवडतात, ज्यांच्यावरती आपण प्रेम करतो, त्यांच्या चुका लक्षात आणून देणं गरजेचं आहे. अन्यथा आपण जर त्यांच्या चुका जर पाठीशी घातल्या तर त्याचा दुष्परिणाम आणखीन वाढत जातील आणि त्यांचं आणखीन अतोनात नुकसान होईल. म्हणून मी हा व्हिडिओ मुद्दामून बनवतोय. माझ्या मनसैनिकांनी किंवा त्यांच्या चाहत्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि हा माझा व्हिडिओ अगदी राज ठाकरेंपर्यंत पोचवावा. मी स्पष्ट भाषेत बोलतोय. राज ठाकरेंना मी स्पष्ट भाषेत सांगतोय. आता मी लहान मोठी लहान तोंडी मोठा घास घेतोय असं समजा, हरकत नाही. पण हे प्रेमाखातीर बोलतोय. कारण ज्या गोष्टी त्यांनी करायला नको हव्या त्या गोष्टी ते करून बसलेले आहेत. त्याचा हा परिणाम आहे. मित्रांनो, तुम्ही जेवढे एखाद्या नेत्याबद्दल बोलताय तर तो नेत्यापुरताच मर्यादित राहत नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांसुद्धा ते दुखवले जातात. त्यांच्या कार्यकर्त्यांची मनंसुद्धा दुखवली जातात. त्यांच्या चाहत्यांची मनंसुद्धा दुखवली जातात. त्यांच्या समर्थकांची सुद्धा मनं दुखवली जातात. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. मी आता जे राज ठाकरेंबद्दल बोलतोय ते राज ठाकरेंचं मी त्यांना दोष देत नाही आहे, त्यांना वाईट उद्देशत नाही आहे. पण ते कुठे चुकलेत, कुठे कमी पडलेत हे त्यांच्या लक्षात आणून देतोय. कारण का, येणारी जी महापालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये परत जोमाने, परत ताकदीने मनसे उभी राहिली पाहिजे. कारण राज ठाकरेंची या राजकारणासाठी आवश्यकता आहे, गरज आहे. त्यांच्या विचारांची, त्यांच्या मार्गदर्शनाची, त्यांच्या निर्णयाची आवश्यकता आहे. मग राज ठाकरेंनी निर्णय घ्यायला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि हे कारण काय आहे? त्याच्या मागचा ज्योतिषच्या नजरेतून बघितलं आपण तर ज्योतिषच्या नजरेतून बघितलं तर राज ठाकरेंची कुंडली येते मिथुन राशीची येते. आणि ह्या मिथुन राशीचं बोधचिन्ह आहे एक युवती आणि एक युवक. आणि ते विसंगत आहे त्यांच्या मनात. त्यामुळे ते दुविधा विचाराचे आहेत. त्यांचा तो स्वभाव आहे. त्या दुविधा विचारामुळे, दुविधा निर्णयामुळे ते स्वतःचा अवसानघात करून घेत आहेत. तर त्याने आपल्या मनावरती ताबा मिळवावा, संयम मिळवावा आणि येणाऱ्या भावी काळामध्ये, येणाऱ्या राजकीय परिस्थितीनुसार, स्थितीनुसार संयम ठेवावा, नम्र व्हावं आणि निर्णय घ्यावेत. ना त्यांनी ह्या काळामध्ये युतीच्या नेत्यांशी चर्चा केली, ना सुरुवातीला चर्चा केली, ना नंतर चर्चा केली, ना सामोपचाराने ते घेतलं. मैत्रीपूर्ण लढत होती. मग तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात 70 उमेदवार उतरवले 125 पैकी. हाही चुकीचा संदेश गेला. हा सुद्धा एक चुकीचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत गेला. कोणाच्या कार्यकर्त्यांपर्यंत?
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपर्यंत तुम्ही ज्या काय उमेदवार उभे केलेत ते उमेदवार उभे करताना अगदी विचारपूर्वक उमेदवार उभे करायला हवे होते. विचारपूर्वक उमेदवार उभे करायला हवे होते. म्हणजे हे जे काय कळत नकळत गेलेले जे संदेश आहेत, एकनाथ शिंदेंच्या विरोधात असो, अजितदादा पवार यांच्या विरोधात असो, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असो, किंवा नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात असो, हे जे काय कळत नकळत तुम्ही जे काय वक्तव्य केलेत त्या वक्तव्यांमुळे जे संदेश गेलेले आहेत कार्यकर्त्यांमध्ये, पारंपरिक मतदारांमध्ये, त्यामुळे हा सगळा खेळखंडोबा झालेला आहे. ही सगळी वाताहत झालेली आहे. हे एकमेव कारण आहे आणि ते एकमेव कारण म्हणजे खुद्द राज ठाकरे आहेत. कारण मित्रांनो, कारण काय आहे? बाळ नांदगावकर सारखी उमेदवार जर हरलेत, बाळ नांदगावकर सारखे उमेदवार शिवडीमधून हरलेत, मला हा आश्चर्याचा धक्का आहे. कारण त्यांचं तिथे कार्य आहे बाळ नांदगावकरांचं, आणि असं असून सुद्धा ते हरलेत. त्याला हेच कारण आहे, जो चुकीचा संदेश शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला, नेत्यांमध्ये गेला, त्याचा हा परिणाम आहे. कारण जे कोण त्यांच्या विरोधात चौधरी म्हणून निवडून आले आहेत, उभाटाचे, शिव उभाटाचे, त्यांच्या मागे जे मतदार आहेत त्या मतदारांमध्ये मुसलमान आहेत. एक गठ्ठा मुसलमान आहेत, आणि दुसरे जे कोण आहेत ते चाटुकार आहेत, हुजरे आहेत. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते दिसून आलेलं आहे. फक्त ज्या मतदारांना तुम्ही नाराज केलात, त्यांच्यामध्ये जो संदेश पोचला, पारंपरिक मतदार कोणाचे? तर शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आणि भाजपाचे मतदारसुद्धा आले नाहीत. त्यांनी मतदान तुम्हाला केलं नाही. हे वास्तव आहे, हे सत्य आहे, आणि कोणीही नाकारू शकत नाही. तसंच राजू पाटील म्हणून डोंबिवलीमध्ये जे काय मतदान मिळालेलं आहे बाळ नांदगावकरला किंवा राजू पाटीलला, हे त्यांच्या स्वतःच्या कुवतीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती मिळालेलं आहे. त्यांच्या चाहत्यांमुळे त्यांना मिळालेलं आहे जे काय मतदान मिळालेलं आहे. पण इतर कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणलेलं मतदान त्यांना मिळालेलं नाही आहे. जे परिवर्तित व्हायला हवं होतं आणि त्यांना ते मतं मिळायला हवी होती. लक्षात आलंच असेल मित्रांनो मी काय म्हणतोय ते. आणि ही कळकळ आहे, ही तळमळ आहे. कशासाठी? तर राज ठाकरे यांचं नेतृत्व आम्हाला हवं आहे. एक राजकर्ते म्हणून ते हवे आहेत. त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन हवं आहे ह्या महाराष्ट्राला. पण ते जर हवं असेल, ते जर ते पूर्ण करू शकत असतील तर कधी करू शकतील? तर ते निर्णय ठाम घेतील त्यावेळेला. एकतर तुम्ही विरोधात जा किंवा तुम्ही समर्थन करा. एकतर तुम्ही 100% विरोधात जा किंवा 100% समर्थन करा. दुविधा स्थितीत राहू नका. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते तुम्ही दाखवून द्या. म्हणजे तुमच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा हे होणार आहे, हिरमोड होणार नाही, त्यांना दुःख होणार नाही, त्यांना वाईट वाटणार नाही, आणि ते तुमच्यासोबत सतत चालत राहतील. ते तुम्हाला साथ देतील, समर्थन करतील. ही माझी कळकळीची विनंती आहे राज ठाकरेंना सुद्धा, त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा, त्यांच्या चाहत्यांना सुद्धा, आणि त्यांच्या पारंपरिक मतदारांना सुद्धा, की संयम ठेवावं, विचारपूर्वक बोलावं आणि निर्णय ठाम घ्यावा. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.